यंदा निसर्ग बळीराजावर कोपलाय, त्याचं विदारक चित्र मी तुम्हाला दाखवतोय। आता मी नांदेडच्या शेवडी गावात आहे। आपण बघतोय या ठिकाणी जे आहे ते सोयाबीनमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर गेल्या अनेक दिवसापासून नांदेड जिल्ह्यात पाऊस सुरू आहे, त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील सगळ्याच भागात जवळपास अशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। यापूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे नांदेड जिल्ह्यात 6,50,000 हेक्टरवर शेती पिकाचं नुकसान झालं होतं। अर्थातच तो आकडा जो आहे तो एकूण नुकसानीच्या 86% एवढा आहे। आणि आता हे सगळं चित्र आपण पाहतोय। खरं तर 2 दिवसापासून पावसानं विश्रांती घेतली, या सोयाबीनच्या काठी नदी नाही, ओढा नाही, असं असलं तरी या सोयाबीनमध्ये जे आत्तासुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर गेली 4 महिने या शेतकऱ्यानं या सोयाबीनला जोपासलं होतं, मोठा लागवड खर्च केला होता आणि आता या सोयाबीनमधून जे आहे ते शेतकऱ्याला 4 पैसे मिळणार होते। मात्र निसर्गाने जे सगळ्या या शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरवला, हे संपूर्ण सोयाबीन काळं पडले आणि हे शेंगासुद्धा आहे त्या चपट्या झाल्यात। अशा पद्धतीने जे आहे ते नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर यावर्षी नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले, जो आकडा महाराष्ट्रातला आहे त्यापेक्षा जास्त नुकसान नांदेड जिल्ह्यात झालं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपल्यासोबत स्थानिक शेतकरी आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा आपण संवाद साधणार आहोत। काय सांगाल, काय नाव आहे, किती एकरवर सोयाबीन पेरलं होतं, काय नुकसान झाले? माझं नाव महेश संभाजी रंडे। हे 2 एकर माझी शेती आहे, 2 एकर माझी शेती आहे। तरी शेतामध्ये जवळपास 80,000चा खर्च झाला। तरी 80,000 खर्च होऊन तरी सोयाबीनला सगळं पाण्यामध्ये गेलं। तरी सरकारला फक्त एवढी विनंती आहे की सरकारनं सर्व शेतीसाठी आम्हाला शिक्षण चालू आहे, शिक्षणाला खर्च लागतो। तरी बी सरकारनं आमच्या सोयाबीन नुकसान भरपाईला अनुदान द्यावं, एवढीच विनंती आहे। काय शिक्षण चालू आहे? माझं पोलीस भरती चालू आहे। या नुकसानामुळे काय अडचणी आली शेतकऱ्याला? या नुकसानीमुळं म्हणजे खूप अडचणी आली शेतकऱ्याला। नुकसानीमुळं म्हणजे ह्या वर्षी सगळं आमचं हाताला आलेलं घास सगळं गेलं। तरी सरकारला एवढी विनंती आहे की सरकारने ह्याकडे दुर्लक्ष करू नये। निश्चित आपण बघतोय हा तरुण शेतकरी होता, जो आता पोलीस भरतीचा सराव करत होता। ज्या पद्धतीनं शेती पिकाचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, त्यांनी सुद्धा सरकारकडे मागणी केली की आम्हाला मदत द्यावी। कॅमेरा पर्सन अनिकेत दहातोंडेसह ज्ञानेश्वर लोंढे, शेवडी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।